तर शंका होती म्हणून संभाजीनगरात पर्यायी उमेदवार दिला होता असं अंबादास दानवेंनी म्हटले। संभाजीनगरातून देवाने डोणगावकरांनी अर्ज मागे घेतल्यानंतर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली। भाजपचा मित्रपक्ष प्रचंड सत्ता आणि संपत्तीचा वापर करत आहेत असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। हे तर सत्य आहे, दोन उमेदवारांनी फॉर्म वापस घेतला, परंतु संभाजीनगरात पर्यायी उमेदवार आम्ही आधीच तयार ठेवलेला होता। थोडीशी शंका आधीच होती, त्याच्यामुळे आम्ही पर्यायी उमेदवार ठेवला होता। परंतु बाकी प्रचंड सत्ता संपत्तीचा वापर भारतीय जनता पार्टी आणि बाकी त्यांचे जे आलाय आहेत ते सगळे लोक करतायत। दाब दबाव या सगळ्या गोष्टी चालू आहेत। उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक धमक्या आल्या असं नरेश ईश्वरकर यांनी म्हटलं। भंडारा गोंदिया विधान परिषदेचे काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार ईश्वरकरांनी हा दावा केला। माझ्या घराची रेकी झाली, पोलिसांनी नोटीस पाठवून दबाव तंत्राचा वापर केल्याचं ईश्वरकर यांनी म्हटलं। दुसरीकडे भंडारा गोंदिया विधान परिषदेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोडे आणि प्रफुल्ल अग्रवाल यांच्यावर दबाव तंत्राचा वापर झाला, त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। खूप मोठी दबाव तंत्र आमच्यावर झालेलं आहे, यांनी मला फोनवरून सुद्धा काही लोकांनी सांगितलं आणि फोनच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मला धमकावण्यात आलं आणि काही गोष्टी मला नोटीस द्यायच्या आधी सुद्धा पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं। आता आम्ही तक्रार दिलीच आहे। आता ते तक्रारीची चौकशी जिल्हाधिकारी आमच्यावर हे घेतील, नानाभाऊ पटोले साहेब यांनी सर्व सांगितलंय आणि त्यामुळे आता ते काय करतात ते त्यांची परिस्थिती आहे। यवतमाळ विधान परिषदेमध्ये साहेबराव कांबळेंनी विश्वासघात केल्याचं सकपाळांनी म्हटलंय। साहेबराव कांबळे यांच्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार होता असं देखील सकपाळांनी म्हटलंय। साहेबराव कांबळेंवर दबाव होता, आर्थिक दबावही होता असं सकपाळांनी म्हटलंय। सत्ताधाऱ्यांची भूमिका लोकशाहीला काळिंबा फासणारी असल्याचं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। हा पक्षाचा केलेला विश्वासघात आहे। साहेबराव यांची विधानसभेचे उमरेडीत या ठिकाणून ते उमेदवार होते। अत्यंत आत्मविश्वासाने ते या निवडणुकीला सामोरे जाणार असा त्यांचा निर्धार होता। मात्र हा त्यांच्यावर आलेला जो दबाव आहे हा आर्थिक स्वरूपाचाही दबाव आहे आणि अधिकारी वर्गालाही मोठ्या प्रमाणावर या कामाला सरकारनं कुठेतरी जोडलेलं आहे। त्यामुळे त्यांचा अशा पद्धतीचा विड्रॉल आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जी घेतलेली जी भूमिका आहे ही लोकशाहीला काळिंबा फासणारी आहे। तर स्वार्थासाठी इमान घाण टाकणं शोभनीय नाही असं दळवींनी म्हटलंय। राजकीय प्रगल्भता हवी, महेंद्र दळवींनी गोगावलेल्यावर निशाणा साधलाय। तर राजकारणात सगळंच मनासारखं होत नाही असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। वस्तुस्थिती स्वीकारून पुढे चालणं गरजेचं असल्याचं देखील गोगावलेंनी म्हटलं। काही सुपुत्र वेगळ्या पद्धतीने बोलतात। खरं म्हणजे राजकीय प्रगल्भता पाहिजे, स्वार्थ तर सगळ्यांना असतो, पण स्वार्थापोटी आपलं इमान घाण टाकणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे। अजूनही प्रगल्भता येणं ही काळाची गरज आहे। राजकारणामध्ये आता थोडेफार इकडं तिकडं हे होतच, सगळं तुमच्या मनासारखं माझ्या मनासारखं होईल अशातला मग आम्हाला पण वाटलं होतं की आमच्या मुलग्याला मिळावं, पण आता नाही। जेव्हा वस्तुस्थिती समोर डोळ्यासमोर दिसते तर ती बघून आपण चालणं गरजेचं आहे राजकारणामध्ये। आणि राजकारणामधली आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ही फार वेगळी आहे। आपल्याला माहिती आहे की सकाळचा माणूस दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे हे आज कोण सांगू शकत नाही। त्याच्यामुळे आजची जी काही लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकून हे केलेलं आहे ते आपल्याला करून चालणं गरजेचं